ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते श्री माननीय अमितदादा खानवे यांचा सन्मान आपण या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने करतोय। मी विकी खराळे आणि अमितजी तापकीर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अमितदादा खानवे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी सचिन मामा खानवे त्यांचा सन्मान स्वीकारतील। मला वाटतं थोडा वेळ टाळ्या वाजवल्या ना थंडी गायब होईल। फोटो सेशन होणं फार गरजेचं आहे। त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेचं लाईव्हचं यूट्यूबचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते शांताराम बाबा खलसे यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न करतोय। ऋषी जोरी सर आणि त्याचबरोबर सचिन मामा खानवे आपल्याला विनंती असेल शांताराम बाबा खलसे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे। त्याचबरोबर गेली 5 दिवस ज्यांनी अथक प्रयत्न केले प्रामुख्याने सर्व स्पर्धा सर्व खेळाडूंना योग्य ती निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले ते तिन्ही पंच त्या पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। माननीय श्री अमर साठे सर, अक्षय निर्मल सर, शुभम गाडे सर, नुकतीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आहे की बिहार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील या पंचांची निवड झाली आहे। त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या। प्रथमतः अमर साठे सरांचा सन्मान सचिनजी राठोड सर आणि आशिषदादा मारणे यांना विनंती आहे की तिन्ही पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। अमर साठे सरांचा झालाय, त्यानंतर अक्षय निर्मल सर, त्याचबरोबर तिसरे पंच शुभम गाडे सर आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। बिहार प्रीमियर लीग मध्ये देखील या पंचांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर सचिन मामांच्या हस्ते शुभम गाडे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यानंतर गेले 2 दिवस आपल्याबरोबर या समालोचन कक्षामध्ये उत्तम सरांचा उत्तम आवाज आपण ऐकला, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने करतोय। विकी खराळे आणि ऋषी जोरी सर या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते उत्तम सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे ज्यांच्या वाहिनीवरून आपण ही एबी ट्रॉफी घरी बसल्या पाहिली ते tenniscricket.in या टीमचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय आयोजन कमिटीच्या वतीने। संदेशजी पिलाने आणि त्यांची टीम कोणी सदस्य इथे या आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। ऋषी जोरी सरांना मी विनंती करेल, त्याचबरोबर अमित तापकीर सर आपण देखील त्याबरोबर जॉईन व्हा। tenniscricket.in च्या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा लाईव्ह घरी बसल्या यूट्यूबद्वारे पाहिली, त्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यानंतर साऊंड सिस्टीम सर्वात महत्त्वाची या ठिकाणी चांगलं संगीत आणि त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून केलं गेलं, वक्रतुंड साऊंड सिस्टीमचे सर्वेसर्वा गौरवजी बिराजदार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सचिन राठोड सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वक्रतुंड साऊंड सिस्टीम यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। धन्यवाद, केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक असे अभिनंदन। त्याचबरोबर ग्राउंड्समन राठोड आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपल्याला विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। सुसज्ज असं मैदान ज्याची देखभाल आपण या ठिकाणी केली, योग्य ती मार्किंग आणि त्याबद्दलच त्यांचा सन्मान आशिषदादा मारणे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय। त्याचबरोबर बॉल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं, बॉल बॉय चला दोन्ही जे बॉल बॉय आहेत किसन आणि आकाश, दोन्ही बॉल बॉयचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय। यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आज जर आपण पाहिलं तर तब्बल 11:15 वाजलेत
आणि तरी देखील हे दोन्ही बॉल बॉय ऋषी सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर आकाश याचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हे देखील पारितोषिक ऋषी सरांकडून त्या ठिकाणी दिलं जात आहे। धन्यवाद। धन्यवाद। तदनंतर गेली 4 दिवस ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं आणि 5व्या दिवस रात्र या स्पर्धेचं समालोचन ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये केलेलं आहे। एबी ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर आदरणीय शैलेश निवंगणे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी विनंती केली जाते। आदरणीय ऋषी जोरी सर, विकीबाई खैराळे यांना विनंती केली जाते। आशिषदादा मारणे आपल्या शुभ हस्ते शैलेश निवंगणे सरांचा सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी 5 दिवस आणि रात्रभर आज खरं तर या शेवटच्या सेमीफायनल फायनल या दोन्ही मॅचसाठी समालोचन केलं, त्याबद्दल शैलेश सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। तदनंतर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून प्रामुख्याने उपस्थित असणारे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा श्रेयांक 11 संघाचे संघमालक आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर सचिन भाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। आशिषदादा मारणे, ऋषी जोरी सर आणि सचिनदादा खांदवे या तीनही आयोजक कमिटीतील सदस्यांना विनंती आहे आपण सचिन भाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। खेळाडू मित्रांना विनंती आपण एकदा जोरात टाळ्या वाजवा। एकाच असोसिएशन मध्ये 2 संघांच्या संघाचं संघ मालकीत घेणारे संघ मालक सचिन भाऊ तापकीर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। त्याचबरोबर आपल्या स्पर्धेमध्ये सुपर 6च्या आणि सेमीफायनल फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांनी सोसायटी टीचं सौजन्य केलेलं आहे असे सोसायटी टीचे महाराष्ट्र हेड आदरणीय नरेशजी सावंत सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय आशिषदादा मारणे उपाध्यक्ष टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीनं नरेशजी सावंत सरांचा सन्मान केला जातो। एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मनापासून आभारी आहोत। या स्पर्धेतील आता जी प्रमुख बक्षीस आहेत ती आपण या ठिकाणी 2 सन्मानित करतोय। प्रथमतः बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एस ब्लास्टर मुकेशजी चौधरी यांच्या वतीने एक आकर्षक बॅट आहे आणि आपल्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर ज्याने सर्वाधिक धावा बनवल्या तब्बल 158 धावा बनवणारा शेरू लोहार तो मात्र ठरतोय या स्पर्धेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। एबी ट्रॉफीतील दुसऱ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज शेरू लोहार, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघातील खेळाडू। बक्षीस देण्यासाठी आदरणीय मल्हारप्पा गव्हाणे आणि यशवंतभाऊ पाचंगे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण समोर या। आपल्या शुभ हस्ते एस ब्लास्टरची एक बॅट आणि सोसायटी टीचा एक ब्रँडेड बॉक्स आपण त्या ठिकाणी 2 सन्मानित करतोय। शेरू लोहार मात्र ठरेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज। एबी ट्रॉफी दुसरं पर्व एकदा जोरात टाळ्या वाजवात आणि शेरूचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात। तदनंतर या स्पर्धेतील दुसरं वैयक्तिक बक्षीस आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट गोलंदाज। यासाठी देखील एस ब्लास्टर श्री मुकेशजी चौधरी यांच्या वतीनं एक ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत आणि त्याचबरोबर सोसायटी टी हा देखील आपण बॉक्स देऊन सन्मानित करतो। आणि आपल्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं सर्वाधिक विकेट मिळवल्या, सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज प्रथमेश गोसावी 13 विकेट मिळवत या स्पर्धेतील ठरेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज। श्रेयांक 11 चरोली भोसरी या टीम मधील गोलंदाज प्रथमेश गोसावी तो मात्र ठरेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज किताबाचा मानकरी। शांतारामाबा खलसे यांना विनंती आपण समोर या बक्षीस देण्यासाठी आणि राजूभाऊ आडाव या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण या ठिकाणी 2 सन्मानित करतोय। सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश गोसावी, एबी ट्रॉफी दुसऱ्या पर्वात उत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश गोसावी। त्याचबरोबर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं काही मान्यवरांनी बक्षीस सौजन्य केलेलं आहे, त्यांचा नामोल्लेख आपण संपन्न करतोय।
एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वात सगळ्या ट्रॉफींचं सौजन्य देणारे महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अतुलभाऊ मांगडे अर्थात पिंटूभाऊ मांगडे यांनी ट्रॉफींचं सौजन्य केलंय, त्यांचं मनापासून आभार आहोत. त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो या कंपनीच्या चेंडूंचं सौजन्य देणारे सिक्सर सुप्रीमो कंपनीचे केतनभाई शहा यांचं देखील आम्ही विशेष करून आभार आहोत. आणि खरं तर श्री संदीप कदम सर आणि मयूर स्पोर्ट्स क्लब पुणे यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. बक्षीस पात्र फेरीतील तीनही टीमला आकर्षक ब्रँडेड टी शर्टचं सौजन्य देणारे डॉल्फिन स्पोर्ट्सचे सर्व आणि द ग्रेट लिजंड क्रिकेटर श्री विशाल कांबळे सर यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक सौजन्य देणारे महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रशांत गायकवाड साहेबांचं देखील मनपूर्वक मनापासून आभार आहोत. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर यासाठी श्री प्रवीणजी पाठक यांच्या वतीने एक स्मार्ट वॉच आहे. या सगळ्याचा बक्षीसदात्यांचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभार आहोत. आणि आपल्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब जाईल तेजस सूर्यवंशी. तेजसला आपण हा किताब देऊन सन्मानित करतो, ज्याने सुंदर सेल टिपला, 4 धावा देखील पळून पूर्ण केल्या, त्याबद्दल आपण हे बक्षीस देतोय. विशालभाऊ कांबळे यांना विनंती केली जाते, सचिनभाऊ तापकीर यांनाही विनंती केली जाते, आपल्या शुभास्ते आपण स्मार्ट वॉच या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय तेजस सूर्यवंशीला. मातोश्री 11 इंगर्स क्रिकेट क्लब बारामती या संघातील खेळाडू तेजस सूर्यवंशीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबांना त्याला आपण करतोय सन्मानित. तदनंतर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. तृतीय क्रमांकाला एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वासाठी रोख रक्कम 15,000 रुपये शिरूर तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय यशवंतभाऊ पाचंगे यांच्या वतीनं 15,000 रुपयांचं पारितोषिक होतं. तर अतुल उर्फ पिंटूभाऊ मांगडे यांच्या वतीने एक मानाची ट्रॉफी अर्थात एबी ट्रॉफी ती देखील आपण देऊन सन्मानित करतो. आणि आपल्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरलेला आहे, तृतीय क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आदरणीय मल्हारप्पा गव्हाणे शिरूर तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय यशवंतभाऊ पाचंगे या दोन्ही मान्यवरांना विनंती केलं आणि आदरणीय अमितभाऊ तापकीर यांना विनंती केला. त्या आपण देखील समोर या. अमित तापकीर सर, यशवंतभाऊ पाचंगे, मल्हारप्पा गव्हाणे या तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस देतोय. आणि तृतीय क्रमांकाचा गिफ्ट वाउचर देखील आपण चांदीचं गिफ्ट आहे ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे डीके पॅन्थर वाघोली संघ ठरतोय आपल्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरतोय डीके पॅन्थर वाघोली. दिलीप भाऊ काळे आणि टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक अभिनंदन, मनापासून आभार. तदनंतर द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तुम्हा सर्वांचं लाडकं आणि हक्काचं व्यक्तिमत्व आदरणीय आशिष दादा मारणे दादांच्या वतीनं 51,000 रुपयांचं बक्षीस आहे. तर ट्रॉफीचं सौजन्य अतुल उर्फ पिंटूभाऊ मांगडे यांच्या वतीने एक आकर्षक एबी ट्रॉफी उपविजेत्या द्वितीय क्रमांकाच्या संघाला आपण देऊन सन्मानित करतोय. आणि आपल्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक देण्यासाठी प्रथमतः आम्ही मान्यवरांचा नामोल्लेख संपन्न करतो. आदरणीय धानोरी नगरीचे यशस्वी उद्योजक शांताराम बाबा खलसे आबांना विनंती आपण समोर या. सचिन शेठ तापकीर अर्थात सचिन भाऊंना विनंती आपणही समोर या. उपाध्यक्ष आशिषदादा मारणे यांनाही विनंती आहे. यशवंतभाऊ पाचंगे यांनाही विनंती आहे. मल्हारप्पा गव्हाणे यांनाही विनंती केली जाते आपण सगळेजण समोर या. या सगळ्याचा व्यासपीठातील मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देऊन सन्मानित करतोय. मातोश्री 11 एंगर्स बारामती स्पोर्ट्स क्लब बारामती संघ ठरतोय एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वाचा उपविजेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या जुळ्यात मातोश्री 11 एंगर्स बारामती संघाला.
51,000 रुपये एक चांदीचं नाणं, त्याचबरोबर एक सोसायटी टीचा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक मानाचा AB ट्रॉफी करंडक इथे आपण देऊन सन्मानित करतोय. मातोश्री 11 अर्थातच एंगर स्पोर्ट्स क्लब बारामती हा संघ ठरतोय आपल्या स्पर्धेत उपविजेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अभिनंदन. बारामतीवरतून आपण पाहिलं तर हा संघ आपल्या स्पर्धेत दाखल झाला आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी बनतोय. उपविजेता तो मात्र ठरतोय. तदनंतर या स्पर्धेतील मुख्य पारितोषिकाकडे आपण जाणार आहे. तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देऊन आपण सन्मानित करतो आणि असोसिएशनच्या सगळ्या कमिटी मेंबरला विनंती, आपण सगळे समोर या. अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे, त्याचबरोबर आदरणीय सचिनदादा खांदवे, आदरणीय विकीबाई खैराळे, आदरणीय ऋषी जोरी सर, आदरणीय अमित तापकीर सर, आदरणीय सचिन भाऊ राठोड, आदरणीय विशाल बंटी गायकवाड सर, आदरणीय नितेश उर्फ बंटीदादा कवडे, आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे, या सगळ्या आयोजक कमिटीतील सदस्यांना विनंती, आपण सगळे समोर या. सगळ्यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देऊन सन्मानित करतोय. ज्यांना आपल्या स्पर्धेत बनवल्या 88 धावा, ज्यानं मिळवल्या 7 विकेट आणि तो मात्र ठरलेल्या या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज मोहम्मद अन्सारी. मोहम्मद अन्सारी हा खेळाडू आपण पाहिलं तर या स्पर्धेत ठरतोय मॅन ऑफ द सिरीज किताब. स्मॅश क्रिकेट क्लब उरुळी कांचन या संघातील अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू तो मात्र ठरतोय या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या किताबाचा मानकरी. सगळ्या आयोजकांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द सिरीजचा किताब देऊन सन्मानित करतोय. सचिन भाऊ राठोडे या पुरस्काराचा स्वीकार करतात. मोहम्मद अन्सारी ठरेल मॅन ऑफ द सिरीज. तदनंतर सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, व्यासपीठावरती आपण सगळे समोर या. सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार आहे. सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती, आपण सगळे समोर या. सचिन भाऊ तापकीर यांना विनंती आहे, शांतारामबाबा खलसे यांना विनंती आहेत, मल्हारप्पा गव्हाणे, यशवंतभाऊ पाचंगे, विशाल कांबळे सर, अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे आणि AB ट्रॉफी अर्थात टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा या आयोजक कमिटीतील सगळे आयोजकांना विनंती आहे, आपण सगळे समोर या. व्यासपीठावरती इतरही मान्यवर आहेत, त्यांनाही विनंती, आपण सगळे समोर या. सचिन भाऊंच्या समेत आलेल्या मित्रपरिवाराला विनंती, आपण समोर या. या ठिकाणी आपण प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक होतं. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, तुम्हा सर्वांचं लाडकं आणि हक्काचं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचे लाडके दादा आदरणीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं पारितोषिक, तर एक मानाचा करंडक, एक मानाची ट्रॉफी, AB ट्रॉफी आणि या ट्रॉफीचं सौजन्य देणारे महाराष्ट्र पोलीस अतुल भाऊ अर्थात पिंटू भाऊ मांगडे यांच्या वतीनं मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. आणि आपल्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी विजेता संघ ठरतोय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली. या संघासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूयात. विजेता चॅम्पियन. प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे. विजेत्या संघांचं अभिनंदन, उपविजेत्या संघाचं अभिनंदन, तृतीय क्रमांकाच्या संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेत 44 टीम पार्टिसिपेट झाल्या, 44 संघ सहभागी झाले. त्या सगळ्या संघांच्या संघ मालकांचा आणि खेळाडूंचा पुन्हा एकदा AB ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार, सगळ्या बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. नजर चुकीने जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल, नजर चुकीने जर कुणाचा मान सन्मान राहिला असेल, तर आयोजक कमिटीतील सदस्य घटक या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. AB ट्रॉफीचं दुसरं पर्व संपलेलं आहे, परंतु तिसरं पर्व लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय क्रिकेट.